मध्ये सामना असेल त्यांनी देखील हा सगळा संपल्यानंतर लगेच आपण मात्र त्यांचा सामना खेळणार अध्यक्षता घ्या. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी मात्र काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल होत सुरुवात. या ठिकाणी सिंगल रन इथे सिंगलच्या माध्यमातून धावफल करता एक अंकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल दुसऱ्या चेंडूवरती सिंगल रन. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. एका साईडला आकाश दुसऱ्या साईडला मोसम. आता सायकल तो मोसम पाहायला मिळतोय. दीपक पुढचा बॉल फटका छान परंतु क्षेत्ररक्षकामध्ये चांगला चेंडू पद्धतीने अडवला गेला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार देण्यात येत आहे. आपण मात्र मेगा स्क्रीनवरती पाहतोय. पुण्याचा सिंगल रन. सिंगलच्या मध्ये धावफलक आकार गेला. धावफलकावरती धाव पण पाहतोय. 1च्या मदतीने 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 अंकावरती पहिल्या चेंडू डॉट सिंगल अशा पद्धतीने पाहायला मिळते. यावेळेस क्षेत्ररक्षण छान. निर्धाव चेंडू डॉट बॉल. अंतिम चेंडू या षटकात येणं बाकी. फुलटॉस बॉल टॉप एज आणि चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे प्रेक्षकांच्या भव्य स्वागतासाठी हा येतोय षटकार. परंतु बॉक्स क्रिकेट मध्ये षटकार मारला तर फलंदाज AUT. षटक संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 2 विकेट गेलेत 1. MB स्पोर्टचे खेळाडूंना विनंती असेल आपण मात्र समर्थ कक्षामध्ये यायचं आहे. MB स्पोर्टचे खेळाडूंना विनंती असेल आपण मात्र समर्थ कक्षामध्ये येऊन राहायचं आहे याची दक्षता घ्या. जवळ बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने. फुलटॉस बॉल फटका फसला विकेट टाळून आणि या ठिकाणी पाहतोय मनीषला मेगा स्क्रीन वरती जल्लोष करत असताना. आज मात्र मनीष मात्र स्पर्धामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं डान्सिंग देखील करत असं पाहायला मिळतं. त्यांना आपण एका स्क्रीन मध्ये पाहतोय. सातत्याने आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये आज मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. त्यांच्या चेहऱ्यावरती हलकीची स्माइल देखील आपण पाहतोय. आज मात्र त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेला एका हाताने फटका केला. पुन्हा एकदा सिंगल ड्राइव्ह मिळते. सिंगलच्या मध्ये धावफलक आकार घेत धावफलकावरती धाव पण पाहतोय. 3 चेंडूच्या समाप्त 4. पुन्हा एकदा सिंगल रन. 4 चेंडूच्या समाप्त 5 अंकांवरती 5 रन ऑन दी बोर्ड. अजून मात्र 2 बॉलचा खेळ येणं बाकी असतील. षटकातील चेंडू क्रमांक 5 घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. आपल्या गोलंदाजाची मार पडते. यावेळेला फलंदाज बाद विकेट डाऊन. डिस्प्ले पे छोड़ देना एक बार लास्ट के टाइम पे वो लोग बोल दूंगा भाई जो लास्ट में यूट्यूब में लाके देख लो. अरे फोन करके भाई जो मैं रात भर सोना गाना नीरज मेरे को फोन कर देता उसको भेज देता मैं ये दे पॉइंट टेबल टाकून ते 5 मिनिटं तेवढे तुम्ही सामान काढत बसतील. मला बोलला असता मी पाठवला असता माझ्याकडे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आपण एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. याला वेगवान चेंडू होता परंतु मात्र बॅटचे इनसाइड एज चेंडू मात्र शॉट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल झाले सिंगल करिता आणि सिंगलच्या मध्ये धावफलक आकार घेत धावफलकावरती धाव पाहतोय. 6 अंकांमध्ये चेंडू फेकून षटकारी तब्बल 2 षटक संपवलेत. 7 धावफलकावरती अजून मात्र 18 बॉलचा खेळ येणं बाकी. परत एकदा दीपक आला
भोईपुराच्या दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक सजोई. स्ट्राईक इन वरती फलंदाज पाहतो मिस्टर शुभम. नॉन स्ट्राईक इन वरती मोसमला. यावेळेला चांगला चेंडू आहे. फलंदाज बाद होईल का या गोष्टीची चर्चा सुरू आहे आणि यस डेफिनेटली फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. विकेट डाऊन. ओम नमः शिवाय. सक्सेसफुल झाला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तटास्तु. साईक वर जा. शुभम. या डिगमध्ये शुभम मात्र रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. विकेट डाऊन. हे आम्हाला व्यासपीठ या डिगमध्ये फोकस करत असताना कॅमेरामॅनच्या माध्यमातून या डिगामध्ये पाहतो व्यासपीठावरती मात्र खेळाडू बसले गेलेत. आनंद संपूर्ण एंटायर टीम पाहतोय. आनंदला मेगा स्क्रीनवरती या ठिकाणी मात्र पाहतोय. चांगल्या पद्धतीने मात्र त्याने स्पर्धेचं आयोजन केलं गेलं ज्याने मात्र पीच मात्र मेंटेन ठेवली गेली. असं मात्र व्यासपीठ VIP टाईज दाखवलं गेलं. यावेळेला क्लीन बॉल. यू मिस आय डेफिनेटली हिट. लाकूड ते गोलंदाज या चेंडूवरती पाहायला होते. सरळ चेंडूमध्ये पडल्याच्या स्टंपवरती आता फलंदाज बाद. काय कम्मलची गोलंदाजी करत असताना मिस्टर दीपक. आजच्या दिवसामध्ये 11 सामने पण पाहिले. 10वा सामना मैदानाच्या मध्ये रंगत असतो. यावेळेला चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू पडला अगदी सर वेस्टर्न हातामध्ये चेंडू ट्राय चेंडू टाकबॉल. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती सुरू आहे. काय कमालीची गोलंदाजी केली मिस्टर दीपक. या गोलंदाजाच्या माध्यमातून इकॉनॉमिकल गोलंदाजी यावेळेला मध्ये हलक्याच्या हाताला फटका खेळला गेला परंतु सिंगल रन रोखू शकणार नाहीये. सिंगलच्या मध्ये धावफलकावरती बघा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7व्या अंकावरती 7 रन ऑन दी बोर्ड 5 लॉस. प्रथम बॅटिंग करत संघ पाहतो मैदानाच्या अगोदर रिद्धी सिद्धी एंटरवाले त्यातील उपसंघ माऊली फ्रेंड सर्कल हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. सामना चांगला रंगत असताना यावेळेला फलंदाज बाद. विकेट डाऊन. चला नेक्स्ट यापूर्वी सामना 2 संघांमध्ये आपण पाहतोय. एका साईडला आर्या एंटरमध्ये त्यांचा युवा संघ MB स्पोर्ट्स. याला फुलटॉप बॉल. या ठिकाणी मात्र नशीब पाहायला मिळतंय. फिल्डिंग करण्या टीमच्या बाजूने पूर्णपणे पाहायला मिळतोय. षटक संपले 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 7 विकेट 6 सर्वाधिक कमी धावा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे केलेली गोलंदाजी. धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. फिल्डिंग करणारी टीम माऊली फ्रेंड सर्कल या संघाच्या माध्यमातून आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग मिस्टर दीपक याच्या माध्यमातून. बॉलर का नाम क्या है? शिवाजी पुरानी बस्ती वाला नहीं है. बॉलर नेम पियुष या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. हाताला फटका खेळला चेंडू मात्र डायरेक्ट हिट खेळण्याचा प्रयत्न दिसत होता यष्टीरक्षक माध्यमातून परंतु सिंगल रन रोखू शकणार नाही. सिंगल रन परिपूर्ण सिंगलच्या मधून धावफलकावरती धावा 8 या अंकावरती 3.1 चा खेळ समाप्त झाला. चेंडू मात्र 11 बॉलचा खेळ येणं बाकी. षटकातील दुसरा बॉल. यावेळेला चांगला चेंडू आहे. काय कमलची गोलंदाजी करत असताना माऊली फ्रेंड सर्कल या संघाच्या माध्यमातून जखून ठेवलाय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अचूक चेंडू आणि भेदक मारा करत असताना फुलटॉस बॉल. छान क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग. स्वतःच्या फलकामध्ये चेंडूला अडवलं लागलं. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो फुलटॉस बॉल होता. एक टप्पा घेतला आणि सरळ चेंडू मध्ये हातामध्ये चेंडू ठेवला गेलाय. यावेळेला आडवा पाडणे फटका खेळायचा होता परंतु मात्र सिंगल रन यशस्वी पार होईल. सिंगलच्या मधून धावफल करत दबा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावफलकावरती 4थ्या षटक प्रगती पथावर आपण पाहतो. चेंडू आता 2 बॉलचा खेळ येणं बाकी. यावेळेला आता फटका
4 धावन करता. 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात चौकारच्या मदतीनं. अंतिम चेंडू 4थ्या षटकातील बाकी. यावेळेला चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटक संपलं 4. 13 धावा फलकावरती. आता येणारे अंतिम षटक. साई खानावर तर बॅनर लावायला साई साई या ठिकाणी आपण पाहतोय SNPL शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026. कुणाला आपण पाहतोय मेगा स्क्रीन वरती चॉकलेट बॉय. त्या चेहऱ्यावरती हलकीची स्माइल आलं. ते देखील मात्र लाईव्ह ऑपरेटिंग करत असं सातत्यानं. परंतु आज मात्र खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल परत फलंदाज. नो चेंडू आला तरी फरक नाही आहे. विकेट मिळाली आहे महत्वाची. आणि फलंदाज बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपामध्ये बाद. या ठिकाणी आपण पाहतोय साई खानावर हॉटेल आपण पाहायला मिळतं. चांगल्या पद्धतीने मात्र मच्छी असेल चिकन असेल मात्र चांगल्या पद्धतीने डिशेस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. साई आनंद हॉटेल जवळ मात्र सामाजिक दिशेने सिंगल रन मिळते. सिंगलच्या मध्ये फलकावरती धावा आपण पाहतोय 15 अंक 15 रन ऑन दी बोर्ड. पहिल्या चेंडूवर नो बॉल. त्याच्यावरती फलंदाज बाद. त्यातो मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय सिंगल धावन करिता. चला सामना ऑन करा. यावेळेस दुसरा बॅटचा वापर केलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ समाप्त. 2 चेंडूच्या समाप्त 15 धावा फलकावर. अजून मात्र 4 बॉलचा खेळ येणं बाकी. याला फटका छान. क्षेत्राशी देखील छान डॉट बॉल. अजून मात्र 3 बॉलचा खेळ येणं बाकी. नेक्स्ट मॅच 2 संघामध्ये पाहणार. एका साईडला MB स्पोर्ट्स त्याच्या विपरीत संघ आर्या एंटरप्राइजेस. फुलटॉस बॉल. टॅपचा फटका खेळलाय. फलंदाज बाद आहे का या गोष्टीची चर्चा सुरू आहे. फलंदाज सांगतो की फलंदाज सुखरूपपणे आपल्या क्रीजवरती पोहोच लागलाय. जर घाई केली नसेल तर फलंदाज नक्की बाद झाला. समोर घाई केली त्याच्या जोरावरती मात्र फलंदाज मात्र नॉट आउट राहिले. अति काही संकटात नाही आणि अति काही केले त्याच्या माध्यमातून सिंगल रन. पुणे सिंगल रन येते. 17 धावा फलकावरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अंतिम चेंडू या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा फलकावरती. 17 रन ऑन दी बोर्ड. 5 बॉलचा खेळ समाप्त. अंतिम चेंडू पुन्हा एकदा संस्कार सज्ज होईल. यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये 18 धावा फलकावरती 19 टार्गेट सेट केलेलं आहे. त्याला बॅटिंग करण्याची टीम आपण 9 खेळाडू मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा. बॅटिंग करण्याची टीम आपण मात्र 9 खेळाडू मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा फिल्डिंग साठी. आता आणि फिल्डिंग करण्याची टीम आपण मात्र 2 खेळाडू मैदानाच्या आपण लवकर एंटर करा. सामन्याला मात्र सुरुवात आपण मात्र पुन्हा एकदा करणार आहोत. तेव्हा दोन्ही संघाच्या संघाचे कॅप्टन विनंती करतो मात्र टॉस स्टेडिया MB स्पोर्ट्स आणि आर्या एंटरप्राइजेस. चला टॉस स्टेडिया. उद्या 5 मॅच चालू कर. उद्या अरे पुठ्यावर कर ना. पुठ्ठे पे कर लेना. पुठ्ठे पे कर लेना. चला फिल्डिंग करणारी टीम तरी क्षेत्राची सजवून घ्यायचं आहे आणि बॅटिंग करणारी टीम आपले 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचं. या ठिकाणी टेनिक्स द बॉल या ठिकाणी पाहतोय स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. टेनिक्स या स्पर्धेमध्ये आपण चेंडू यूज करून चांगले चेंडू आहेत. बॉक्स क्रिकेटमध्ये हे चेंडू मात्र सातत्याने मात्र पाहायला मिळतात आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांना टेनिसचे चेंडू मात्र यूज करताना पाहायला मिळतात. सोलार वाला मी पाठवलेला तो 19 धावांचा टार्गेट
सेट करत आलाय. 30 बॉल मध्ये 19 धावांचा टार्गेट मध्ये सेट केला. सामना होतोय. सुरुवात 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतील. एका साईडला सुजल आणि दुसऱ्या साईडला शुभम. आर्या इंटरपायच्या संघामध्ये टॉस जिंकला. आपला निर्णय लवकरात लवकर आमच्या कॉम्बोज वर पोहोचवायचा आहे. पहिलाच बॉल हलक्याच्या हाताने मात्र सिंगल रन परिपूर्ण केलंय. सिंगलचं मैदान दखल करता 1 अंकावरती पहिल्याच बॉल वरती मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं. आता मात्र स्ट्राईक इन वरती पाहायला मिस्टर सुजल. सुजल कशा पद्धतीने फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. याला फटका छान केलाय. क्षेत्ररक्षण देखील छान पद्धतीने पाहायला मिळते. सिंगल रन आणि सिंगलच्या मध्ये दखल करता 2 चेंडूचे समाप्त होतात. 2 अंकांवरती 2 फलंदाज मैदानाच्या आत. एका साईडला शुभम, दुसऱ्या साईडला सुजल. एका राशीचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. पुन्हा एकदा शुभम बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतोय. चेंडू क्रमांक 3 घेऊन स्ट्राईक एनवरती फलंदाज आपण पाहायला मिळतो. स्ट्राईक एनवरती सुजलला आपण पाहतोय. फुल बॉल फटका छान केला. तर क्षेत्ररक्षणाच्या पायाला चेंडू लागला गेला. निर्धाव चेंडू टॉप बॉल. स्ट्राईक एनवरती फलंदाज पाहतो मिस्टर महेशला. याही वेळेला चांगला चेंडू फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिथून बॅटिंगसाठी एंटर होत असताना पाहायला मिळतोय. याला फटका छान केलेला. क्षेत्ररक्षण देखील चांगला दर्शिता पाहायला मिळतोय. सिंगल रन. सिंगलच्या मैदानात धावफलक पुन्हा एकदा आकार गेला. फलकावरती धाव पण पाहतोय. दीप करत आम्हाला दर्शवत असताना 5 चेंडूचे समाप्त होते. 3 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू या षटकातील येणं बाकी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करत असताना या ठिकाणी आपण गोलंदाजाला पाहतोय. अंतिम चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील स्ट्राईक इन वरती सुचल करिता सज्ज होईल. याही वेळेला चांगला चेंडू पाहिजे. क्षेत्ररक्षणामध्ये भीड चालत आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्राय होत असताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र यष्टीरक्षकाला पाहू शकता. मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतात. षटक संपलेत. एका षटकाच्या समाप्त धावफलकावर 4 या अंकावरती पाहायला मिळतात. आता येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवते 15. चला फिल्डिंग करणे टीम त्वरित आपण मात्र क्षेत्राची सजवून घ्या. फिल्डिंग करणे टीम आपण त्वरित क्षेत्राची सजवून घ्यायचा ही आपल्या प्रेमळ विनंती या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. वेलकम बॅक. पुणे सरचे स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर आकाश. यावेळेस सरळ बॅटचा वापर केलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवला गेला. निर्धाव चेंडू टॉप बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाजला आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती 5 रन ऑन दी बोर्ड. अजून मात्र 14 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता बॅटिंग करणाऱ्या टीम करिता आपण पाहतोय. फटका छान. वर्ध चेंडू मात्र समोरच्या कक्षेला मान वंदन करणारा हा सिंगल रन. सहा धावा धावफल करतो पाहतोय. 6 रन ऑन दी बोर्ड. या षटकातील तब्बल चेंडू फेकून दिला. दीप अमल दर्शवत असताना 3 बॉल. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल रन. स्ट्राईक इन वरती फलंदाज पाहायला म्हणजे मिस्टर मिथून. याही वेळेला चांगला चेंडू आहे. बॅटची इन साइड एज आणि फलंदाज OUT.
जरी 19 धावा दिले तरी देखील आम्ही मात्र चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतो. या ठिकाणी दर्शवत असताना फिल्डिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण की म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये मोठी टोटल छोटी पडते, परंतु छोटी टोटल कधी कधी मोठी ठरते. परंतु या ठिकाणी 30 छोटी टोटल मोठी ठरेल का बॅटिंग करणाऱ्या संघाकरिता आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स टी शर्ट या ठिकाणी पंचाने घातला. तो मात्र कॅमेरामध्ये कैद करत असताना रुद्रांच्या माध्यमातून फुलटॉस बॉल सरळ चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे पंचांचा इशारा नो +4 5 धावा 5 पर या ठिकाणी पंच देत असताना या चेंडूवरती चला आर्या एंटरप्राइजेस संघ आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेला अल्टी पलटी खेळला जरूर चेंडू मात्र गोशिंगी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल तो पडता सिंगल रन येते. सिंगलच्या मध्ये डॉफल कवरती धाव आपण पाहतोय 12 या अंकावरती. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील बाकी आकाश बॉलिंग ट्रॅक वरती सूचल करिता सज्ज होईल अंतिम चेंडू घेऊन. वेगवान चेंडू होता परंतु चेंडू मात्र अतिरिक्त पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन चेंडू पडला तर मात्र ऑप्शनला मारा केला होता. यावेळेला वेगवान चेंडू सरळ चेंडू मध्ये वेस्टेजच्या हातामध्ये चेंडू डॉट बॉल. षटक संपले दोन षटकाच्या समाप्ती 13 धावा. आता येणारे 18 चेंडू रन बनवते 6. या ठिकाणी चेंडूमध्ये सोडून दिला पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन होत सुरुवात होताना पाहायला मिळते 4थ्या अंकावरती 14 रन ऑन द बोर्ड असेल. मात्र येणारे 18 चेंडूंनी 5 धावांची आवश्यकता. याही वेळेला अलकेश हाताला पटका केलाय सिंगल रन मिळेल. मागच्या बॉलवरती मात्र नो बॉलवरती चौकार खेचला होता. त्या फुलामध्ये संयमाने खेळ करत असलेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मयूरला. थोडस माझ्या क्षेत्रक्षमध्ये व्यूरेशन करत असताना गोलंदाज पाहतोय मिस्टर शुभम यांच्या माध्यमातून. या ठिकाणी पंचांचा इशारा की व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मधनं धावफलकावरती धाव पण पाहतोय आकार घेत असताना 16 अंकावरती 16 रन ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर. यावर सिंगल रन घेण्याचा प्रयत्न करतो. कुठलीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल असे मात्र 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता बॅटिंग करणाऱ्या टीम करिता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला फटका स्वतःच्या फळात अडवला गेला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. प्रवेश नायकीवरती सुजलला पाहायला मिळतो. प्रवेश सुजल शुभमच्या विरुद्ध कशा पद्धतीने खेळ करेल. यावेळेला आडवा बॅटनं फटका खेळायचा होता परंतु मात्र सिंगल रन मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाव पण पाहत आहे. लेव्हल स्कोर झाला 18 धावफलकावरती. आता येणारे तब्बल 15 बॉल मध्ये 1 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती मयूरला आपण पाहतोय. या सामन्याच्या उत्तरेच्या शिल्लक फक्त पाहायला मिळतोय सिंगल रन की चौकार आणि डेफिनेटली चौकार येथे पाहायला होते. चला आर्य एंटरप्राइजेस संघ आपण निर्णय करू. आमच्या पर्यंत प्रथम गोलंदाज स्वीकारलाय तर आमंत्रित केलंय एमबी स्पोर्ट्स या संघाला बॅटिंग साठी. या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण देणार आहोत ज्याने मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली मिस्टर